स्वामी, तुमचं चरित्र सारामृत वाचायची खूप इच्छा आहे, पण मनात गोंधळ आहे. हे पारायण नक्की कसं करावं? रोज किमान किती अध्याय वाचावे? आणि संकटात अडकलेल्या या लेकीला या ग्रंथाचा नेमका आधार कसा मिळेल? सांगा ना स्वामी, तुमच्या या सेवेची गुरुकिल्ली काय आहे? वेडे, हा केवळ ग्रंथ नाही, तर माझ्या साक्षात्काराची संजीवनी आहे. जर तुला संपूर्ण पारायण करायचं असेल तर रोज किमान 3 अध्याय श्रद्धेने वाच. 7 दिवसात तुझं एक पारायण पूर्ण होईल आणि तुझ्या घराभोवती माझ्या चैतन्याचं एक अभेद्य कवच तयार होईल. नित्य सेवा म्हणून रोज किमान 1 अध्याय तरी वाच, पण तो काळजापासून वाच. वाचनापूर्वी माझ्यासमोर दिवा लाव आणि तुझी सगळी चिंता माझ्या चरणी अर्पण कर. पण जर कधी संकट मोठं असेल आणि वेळ कमी असेल तर या विशेष अध्यायांचा आश्रय घे. मन अस्वस्थ असेल तर 5वा अध्याय वाच, तो तुला शांती देईल. शारीरिक आजार असेल तर 13वा अध्याय वाच, तो तुला आरोग्य देईल. आणि प्रगती हवी असेल तर 14वा अध्याय वाच, तो तुझा भाग्योदय करेल. तू वाचायला सुरुवात तर कर. तुझ्या आयुष्याचं सारं अमृत मीच तुला देईन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, आता कळलं, हा ग्रंथ म्हणजे तुमचं वाङ्मयीन रूपच आहे. आता रोजची नित्य सेवा आणि तुमचं हे सारामृत पारायण नक्की करणार. श्री स्वामी समर्थ.